बारामती अजित पवार विमान अपघात प्रकरण आणि या प्रकरणात सुमित कपूरची चूक आहे। वीके सिंग यांनी आता सीआयडीला जबाब दिलाय। वीके सिंग यांची सीआयडीनं 3 दिवस चौकशी केलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, या ठिकाणी एकमेकांवर आता ढकलण्याचा सगळा प्रकार सुरू आहे की काय, अशी एक आता शंका निर्माण होतीये। वीके सिंग म्हणतात चौकशीत या सगळ्या अपघात प्रकरणामध्ये सुमित कपूरची चूक आहे, पण मुळात सुमित कपूरला अपॉइंट करणारी कंपनी, ज्याचे मालक वीके सिंग असणं, या सगळ्याचा काय अर्थ लावायचा मग? त्याला आपण पाहिलं की गेल्या 3 दिवसापासून वीके सिंग याची चौकशी जी आहे ती सीआयडी करत आहे। वेगवेगळ्या कार्यालयामध्ये सगळी चौकशी सुरू आहे। खरं तर गुरुवारी जी आहे ती सीआयडीने जी आहे पुण्यातील मुख्यालयामध्ये चौकशी केली होती। त्यानंतर वीके सिंगची दुसऱ्या एका कार्यालयाची, सीआयडीचंच कार्यालय आहे त्या दुसऱ्या कार्यालयात केली होती। कारण माध्यमं जी आहेत ती ज्या पद्धतीने ही सगळी बाजू लावत आहेत, वीके सिंग यांना ज्या पद्धतीने त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यासाठी माध्यमाला चकमा देण्यासाठी सीआयडी दुसऱ्या कार्यालयामध्ये ही सगळी चौकशी करत आहे। आणि या चौकशीमध्ये खरं तर धक्कादायक हा सगळा त्यांनी जबाब दिलेला आहे। ही सगळी चूक आहे अजित पवार यांनी दिवंगत जे राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्या सगळ्या मृत्यू प्रकरणात किंवा सगळ्या विमान अपघात प्रकरणाची चूक जी आहे ती पायलटची असल्याचा सगळा हा धक्कादायक त्यांनी जबाब दिलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं की एकमेकावरती ढकलायचं काम या ठिकाणी सुरू आहे का असं म्हणावं लागेल। दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आता वीके सिंग याची चौकशी सुरू आहे तो 3रा दिवस होता। खरं 3ऱ्या दिवशी सुद्धा ही सगळी चौकशी जी आहे ती पुण्यातील सीआयडीच्या दुसऱ्या कार्यालयामध्ये झाली। एकंदरीत आपण पाहिलं तर वीके सिंग जे आहेत आता थेट या सगळ्या विमान अपघात प्रकरणाची चूक जी आहे ती पायलटवर ढकललेली आहे। आपण ज्या पद्धतीने सांगितलं की त्याची नेमणूक व्हीएसआर कंपनीने केलेली आहे, त्याचं काय तर खरं तर सीआयडी याबाबत सुद्धा चौकशी वीके सिंग याच्याकडे करत आहेत। यामध्ये जर मी दोषी आढळलो तर मला तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या, मला कठोरातली कठोर शिक्षा द्या, असं सुद्धा वीके सिंगने सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटलेलं आहे। खरं तर एकंदरीत आणखीन काही दिवस जी आहे ही सगळी चौकशी सुरू राहणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर विमान अपघात प्रकरणात आता मोठ्या डेव्हलपमेंट आता समोर येताना दिसत आहेत। जय पवार त्याचबरोबर आमदार जे आहेत रोहित पवार ज्या पद्धतीनं व्हीएसआर कंपनीवरती सवाल उपस्थित करत आहेत, संशय व्यक्त करत आहेत, एकंदरीत या सगळ्या संशयानंतर आता सीआयडी आक्रमक झालेली आहे। सीआयडी खरं तर आक्रमक भूमिकेमध्ये ही सगळी चौकशी करत आहेत। आता वीके सिंग यांनी दिलेला जो जबाब आहे त्या जबाबावरती सीआयडी काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं आहे। आणि दुसरी अजून एक महत्वाची बाब आपल्याला पुढे मी सांगू इच्छितो की सुमित सिंग याची कौटुंबिक परिस्थिती कशी होती, त्या दिवशी त्याच्या घरच्याशी कोणाचं भांडण झालं का, हा सुद्धा एक जो बाजू ही जी बाजू आहे ही सुद्धा बाजू सीआयडी तपास करत आहे। एकंदरीत आता अजित पवार यांच्या सगळ्या विमान अपघात प्रकरणात मोठ्या डेव्हलपमेंट समोर येताना दिसत आहेत। लागू अगदी चंद्रशेखर, यातून असा देखील एक मुद्दा समोर येतोय की यापूर्वी सुद्धा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या ठिकाणी अपॉइंट करण्यात आलेल्या या पायलटवर अनेक सवाल नाही उपस्थित केलेले होते। सुमित कपूर यांची आतापर्यंतची सगळी कारकीर्द वादातीत होती असं म्हटलं जात होतं, तरी देखील त्यांना वीके सिंग यांनी आपल्या विमानावर किंवा आपल्या कंपनीवर नेमणूक करणं, पायलट म्हणून त्यांना पुन्हा एकदा जबाबदारी देणं, या सगळ्याला पाठीशी घातल्याप्रकरणी वीके सिंग यांची पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे का, आणि असेल तर ती कधी? नक्कीच आपण पाहिलं की रोहित सिंग हा वीके सिंगचा जो मुलगा आहे त्याची आता पुढची चौकशी असणार आहे। कारण 3 दिवस ज्या साधारण 72 तास जी आहे ती चौकशी झाली होती, त्यामध्ये काल रविवार होता, रविवारी त्या सगळी चौकशी सुट्टी असल्यामुळे थांबवण्यात आली। खरं तर या आठवड्यामध्ये आता जो त्याचा चिरंजीव आहे त्याचा मुलगा आहे तो या व्हीएसआर कंपनीचा डायरेक्टर आहे, त्याची चौकशी होणार आहे। एकंदरीत आपण पाहिलं की सिंग पिता पुत्राची सगळी चौकशी सुरू आहे। आणि एकंदरीत आपण पाहिलं की या सगळ्यामध्ये आता पायलटवरती हे सगळी जबाबदारी टाकण्याचं काम सुरू आहे। परंतु सीआयडी या सगळ्या खोलामध्ये जाऊन यातील जो मुख्य जो दोषी आहे त्या दोषीवरती कारवाई करणार का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं असणार आहे। लागू अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।